ऐकून कलियुगाचा वारा ग जीव जसा झालाय दंग. आई बापाला सोडून जाऊ नाही ग परख्या संग. नमस्कार. प्रेम करणं हे चुकीचं आहे असं म्हणणं सुद्धा चुकीचंच ठरेल. परंतु ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, लहानचं मोठं केलं, संस्कार दिले, आपल्यासाठी ते राब राबले, वेळप्रसंगी त्यांच्या स्वतःच्या आशा अपेक्षा सगळ्या काही बाजूला ठेवल्या आणि आपल्याला सगळं काही दिलं जे आपल्याला लागतं. परंतु आपण एका क्षणात असा एक निर्णय घेऊन टाकतो आणि त्याच्यामुळे कायमस्वरूपी त्या आईवडिलांना त्यांची मान खाली घालावी लागते. कारण आपला जन्म ज्या मातीत झालेला आहे, या मातीतला प्रत्येक कण आणि कण आणि याच मातीमध्ये जन्माला येणाऱ्या माणसाचं मन ज्या विचाराने प्रेरित झालेलं आहे, प्रोत्साहित आणि उत्साहित झालेला आहे, तो विचार दुसरा तिसरा नसून तो विचार म्हणजे छत्रपती शिवरायांचा आहे आणि याच छत्रपती शिवरायांना संस्कार देणाऱ्या माँसाहेब जिजाऊ आहे. याचा सुद्धा उल्लेख आईने गीताच्या माध्यमातून केलेला आहे. माझी जिजाऊ सावित्री होऊन ग गेल्या कशा. 9 महिने वागवून नाही निष्ठुर ग होऊ. 9 महिने वागवून नाही निष्ठुर ग होऊ. आई बापाच्या माघारी नाही परख्या संग जाऊ. आई बापाच्या माघारी नाही परख्या संग जाऊ. ऐकून कलियुगाचा वारा ग जीव जसा झालाय दंग. ऐकून कलियुगाचा वारा ग जीव जसा झालाय दंग. आई बापाला सोडून जाऊ नाही ग परख्या संग. आई बापाला सोडून जाऊ नाही ग परख्या संग. 9 महिने वागवून पाळण्याची गदवरी हाती. 9 महिने वागवून ग पाळण्याची द्वरी हाती. आई बापाला निष्ठुर परख्यासाठी गवता किती. आई बापाला निष्ठुर ग परख्यासाठी होता किती. लहानच्या करुणी मोठ ग बापाला वाटेऊन. लहानच्या करुणी मोठ ग बापाला वाटेऊन. भरल्या सभेमंदी खाली होती ग त्याची मान. भरल्या सभेमंदी खाली होती ग त्याची मान. जीवा लागे ग हुर हुर आईची ग येडी माया. जीवा लागे हुर हुर गाईची येडी माया. 4 चौघी मंदी नका लावू ग खाली पाया. बाई 4 चौघी मंदी नका लावू ग खाली पाया. आई ह्या बापाच्या पूर्व मनातल्या आशा. आई ग बापाच्या पूर्व मनातल्या आशा. माझी जिजाऊ सावित्री होऊन ग गेल्या कशा. माझी जिजाऊ सावित्री होऊन ग गेल्या कशा. होऊन ग गेल्या कशा. खूप छान. खरं तर जसं आपले पाची बोटं सारखे राहत नाही, तसं समाजातील प्रत्येक तरुण मुलगा किंवा मुलगी ही बिघडलेलीच आहे असं म्हणता येणार नाही. परंतु आपल्या समाजात जर थोड्याफार प्रमाणात जरी असं होत असेल तर असं होऊ नये म्हणून आईने या गीताची रचना केलेली आहे.